नमस्कार, मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचे चिप्स. मी ज्या तुम्हाला पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने केला असे हलके आणि पांढरे शुभ्र होतात. तर त्यासाठी आपल्याला लागेल मेन म्हणजे बटाटे. आता हे इथं आपण बटाटे घेतलेत, मी 1 किलोच्या मापात करते. मी हा इथं मोठा साईजचा घेतला आहे बटाटा. तुम्हाला हवे त्या साईजचा तुम्ही घेऊ शकता. इथं आता आपण करूया बटाटा आता पहिला धुवून घेऊया आपण. व्यवस्थित 2-3 पाण्याखालनं आपण व्यवस्थित धुवून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यावरची माती वगैरे निघून जाईल. आता इथं एका परातीमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि आता आपण बटाटे सोलायचे. तर बटाटे पटापट सोलून घेऊया. तर इथं आपण पटापट बटाटे सोलून घेऊया आणि इथं मी परातीत पाणी घेतले, कारण की बटाटा आपण सोलल्यावर त्यात ठेवणार आहोत आणि जेणेकरून बटाटा काळा नाही पडणार. त्यामुळे बटाटा चिप्स आपले काळे नाही पडणार, त्यासाठी आपण बटाटे पाण्यातच ठेवून घ्यायचे. इथे आता आपले सगळे बटाटे सोलून झालेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सोलून घेतलेत आणि ते पाण्यातच ठेवलेत. इथं आता मी इथं किसणीवर किसत आहे. ही तर माझ्याकडे ही किसणी अवेलेबल आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 तांब्याभर पाणी घालते, जेणेकरून बटाटे काळे नाही पडणार. त्यासाठी तुम्ही परात असली तर तुम्ही परातीमध्ये बटाटे किसू शकता. जी आपली अंजलीची जी मिळते ती किसणी स्टीलची, त्याच्यावर किसू शकता व्यवस्थित. आता इथं मी ह्याच्यावर किसत आहे. ह्याच्यावर पण छान होतात, व्यवस्थित होतात, अगदी व्यवस्थित पातळ होतात. आणि जे कोण नवीन करतात त्यांना व्यवस्थित हळू करा. इत व्यवस्थित इतके पातळ होतात. आता मी इथे सगळे करून घेते. तुम्ही बघू शकता इथे माझे सगळे बनवून झालेत. आता आता आपण काय करायचं, हे पाण्यातच ठेवायचे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये सगळे घालून घ्यायचे व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी निथळून घेणार आहोत, जेणेकरून आपण बटाटे किसलेले असतात त्याचं पाणी काळं होतं थोडं, त्यासाठी. आणि नवीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते काळं पाणी निघून जाईल. आणि त्याच्यामध्ये मी तुरटी टाकणार आहो. एक छोटासा तुकडा घ्यायचा तुरटीचा, तो मी ओबडधोबड बारीक करून घेतला आहे आणि तो मी त्यात टाकून घेते. त्यात टाकून घेऊन अर्धा तास तसंच ठेवायचं आहे त्यात. इथं आता अर्धा तास झाला आहे. वाटलं असेल तुम्हाला रात्रभर पण ठेवू शकता. इथं आता गॅस चालू करून मी एका मोठ्या पातेल्यामध्ये जेवढे आपले बटाटे बसतील त्या हिशोबाने मी पाणी घेऊन गरम करायला ठेवले आहे. आणि ते पाणी गरम झाले की आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायचं. व्यवस्थित उकळी आली की मग आपले किसलेले बटाटे होते, जे आपण तुरटीमध्ये घालून ठेवले होते अर्धा तास, ते आपण आता ह्या गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि 10 मिनटं शिजून घ्यायचं व्यवस्थित. ह्याला काही गडबड करायचं नाही. बारीक गॅसवर शिजून घ्यायचं, अगदी मोठा गॅस पण नाही करायचा, बारीक गॅसवर शिजून घ्यायचं, जेणेकरून बटाटा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, तो मोडला गेला नाही पाहिजे, तो व्यवस्थित ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे. जेणेकरून एक मी इथं उचलून दाखवते, हा इतपत शिजला गेला पाहिजे की हा मी इथं मोडते तरी पण तो मधून चीर नाही पडत आहे त्याचा. मी असा एक रोल करते तरी पण तो मधून चिरला गेला नाही पाहिजे, इथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि तिथपर्यंत शिजला की गॅस बंद करायचा. आणि मी इथं आता गॅस बंद केला आहे, तो व्यवस्थित शिजून घेतला आहे आणि गॅस बंद केला आहे. आता आपण काय करायचं, एक चाळणी घ्यायची आणि चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवायचं आणि ते आपण उकडलेले बटाट्याचे चिप्स होते त्याच्यावर सगळे निथळत ठेवायचे, जेणेकरून एक्स्ट्रा पाणी असेल ते सगळं खाली पाणी त्या पातेल्यात पडेल. आणि हे सगळं व्यवस्थित आपण बटाट्याचे चिप्स एका चाळणीमध्ये काढून घेऊया. इथे चाळणीत घेतलेले बटाट्याचे चिप्स मी व्यवस्थित घरातच एक प्लॅस्टिकच्या पेपरवर असेच वाळवत टाकले होते, जेणेकरून व्यवस्थित वाळले जातील. आणि मी दुसऱ्या दिवशी एका परातीमध्ये पुन्हा एक ऊन दिलं व्यवस्थित. साधारण मी 2-3 दिवस उन्हात चांगले वाळवून घेतलेत. तर इथं 2-3 दिवस व्यवस्थित छान ऊन दाखवलं याला आणि तुम्ही बघू शकता मस्त झालेत, अगदी काळे नाही पडलेत, व्यवस्थित पांढरे झालेत. आणि तुम्ही बघू शकता मस्त मी मोठा एवढा बटाटा घेतला होता,
तो वाळून अगदी छोटा झाला आहे आणि तळल्यावर तो मोठा होतो. इथं आता आपण काय करायचं, एक कढई घ्यायची, त्या कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. तेल तापलं की मग आपण ह्याच्यामध्ये बटाटे जे चिप्स केले होते ते आपण तळून बघूया. इथं आता तेल तापलेलं आहे आणि आता आपण बटाट्याचे चिप्स केले होते ते तळून बघूया. तुम्ही बघू शकता व्यवस्थित इतके मस्त फुलून हलके होऊन व्यवस्थित फुलतात ना, खूप छान आणि हलके होतात. तुम्ही या पद्धतीने नक्की जरूर करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटले ते बटाट्याचे चिप्स. तर इथं बटाट्याचे चिप्स तळून तयार झालेत. तुम्ही बघू शकता मस्त झालेत, अगदी हलके झालेत आणि तुम्हाला एक वाटल्यास तर मी उचलून दाखवते. मस्त हलके झालेत आणि त्याचा कलर पण खूप छान आला आहे, अगदी पांढराच्या पांढरा राहिला आहे. आणि मी तुम्हाला याच्यात एक तोडून दाखवते. व्यवस्थित झालेत, एक तोडून दाखवते. मस्त आवाज येतो, अगदी कुरकुरीत. जास्त वेळ पण ठेवलं तरी पण कुरकुरीतच राहतील असे हे बटाट्याचे चिप्स करून तयार झालेत. तुम्ही हे वर्षभर एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता. असा हा एक डबा घ्यायचा एअरटाईटचा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित झाकण लावून अगदी तुम्हाला कधीही पाहिजे तेव्हा तुम्ही ह्या डब्यातून काढायचं आणि एक तळून घ्यायचे. असे व्यवस्थित वर्षभर टिकणारे असे बटाट्याचे चिप्स बनवून तयार झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.